रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आजचा जो फ्लॅट आहे तो वाघबीड लोकेशनला माधव पलासिया नावाचं कॉम्प्लेक्स आहे आणि माधव पलासिया नावाच्या कॉम्प्लेक्समध्ये 2.5 BHKचा हा फ्लॅट आहे. आणि फ्लॅट खूप सुंदर आणि खूप मोठा आहे, कारण की फ्लॅटचा जर तुम्ही फक्त हॉल जरी बघितलं तर तुम्हाला जाणवेल की ह्या फ्लॅटचा हॉल अप्रतिम आणि खूप मोठा आहे. कारण डायनिंगचा स्पेस अधिक जर हा हॉल बघितला तर खूप मोठा आणि खूप चांगला असा मोठा हॉल असणार आहे. आणि याचा जर आपण कार्पेटचा जर विचार केला तर 750 कार्पेट असणारा हा 2.5 BHKचा फ्लॅट आहे. आणि जर आपण याचा वास्तूचा जर विचार केला तर हा बाहेर जाताना साऊथ, आतमध्ये येताना नॉर्थ असणारा फ्लॅट असेल. आणि बाहेर ज्या वेळेला आपण येतो त्यावेळेला तुम्ही बघू शकता तिथे 2 समोर फ्लॅट आपल्याला मिळतात आणि ह्या साईडला 2 फ्लॅट आहेत. असे टोटल ह्या फ्लोअरवरती जर विचार केला तर 4 फ्लॅटचं प्रावधान आहे. अधिक 1 आणि 2 अशा लिफ्ट तुम्हाला ह्या फ्लॅटमध्ये मिळतात. आणि ज्यावेळेला आपण फ्लॅटच्या आतमध्ये येणार आहोत त्यावेळेला तुम्हाला इमिडिएटली आल्यानंतर असा प्रशस्त आणि मोठा असा हॉल मिळतो. आणि याच्यात तुम्ही बघू शकता इथं डायनिंगच्या प्लस तुम्ही इकडे हा असा हॉल. आणि ह्याचा जर मेंटेनन्सचा जर आपण विचार केला तर आपल्याला जवळ साधारणतः 4,500 रुपये मेंटेनन्स असणारा हा फ्लॅट आहे. आणि याच्यात जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला सुंदर असं गार्डन मिळतं, मंदिर मिळतं, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम अशा सगळ्या इत्तंभूत सुखसुविधा असणारं हे सुसज्ज असणारं असं एक कॉम्प्लेक्स आहे. ज्याच्यात तुम्हाला ही जी पार्किंग आहे ही मेकॅनिकल, मग ह्या फ्लॅटसोबत मात्र आपल्याला प्रॉपर अशी पोडियम स्विमिंग पूलच्या खाली असणारी एक कार पार्किंग मात्र आपल्याला याच्यासोबत मात्र नक्की मिळणार आहे. अशा पद्धतीचा हा सुसज्ज आणि चांगल्या पद्धतीचा 2.5 BHKचा फ्लॅट आहे. ज्या मंडळींचं बजेट थोडंसं ॲडजस्टेबल आहे मला असं वाटतं त्याच्यासाठी हा फ्लॅट नक्की चांगला असू शकतो. आणि नंतर जर आपण इकडे आलो तुम्हाला इथं 2 साईडला प्लॅटफॉर्म असणारं किचन मिळणार आहे. जे किचन तुमचं 2 साईडला प्लॅटफॉर्म असणार आहे. आणि याच्यात जर तुम्ही बघितलं तर गॅसची पाईपलाईन ऑलरेडी आलेली आहे. घरामध्ये थोडंसं आपल्याला मेंटेनन्सचं काम असणार आहे, जे तुम्हाला समजा कपाटं वगैरे जर बनवायची म्हटलं तर ते बनवावे लागतील. आणि इथे मात्र तुम्हाला परत एक स्टँडिंग बाल्कनीचं प्रावधान ऑलरेडी केलेलं आहे. इथं तुम्हाला फ्रीज ठेवण्यासाठी ऑलरेडी जागा आहे. आणि ज्यावेळेला किचनमधनं आपण बाहेर येणार आहोत, किचनच्या जस्ट अपोजिट साईडला जर आपण गेलो तर तुम्हाला इथं एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट मिळतं. आणि त्याच्यानंतर पुढे जर आपण गेलो तर इथे तुम्हाला एक वेगळं असं जागा दिलेली आहे, जी तुमची वॉशिंग मशीनला किंवा कपडे सुकवण्यासाठी ऑलरेडी एक वेगळी जागा तुम्हाला नक्की मिळते. आणि त्याच्यानंतर इकडे आल्यानंतर एक परत बेडरूम आहे, जे कॉमन बेडरूम आहे. ह्या बेडरूमला पण जर तुम्ही बघितलं तर इथे ही बेडरूमची साईज वाईज जर बघितलं तर ही बेडरूमची साईज पण मोठी आहे, चांगली आहे. आणि इथे तुम्हाला एक कपाट बनवण्यासाठी परत एक वेगळी जागाही उपलब्ध असणार आहे. अशा पद्धतीचं हे बेडरूम आहे. आणि नंतर जेव्हा ह्या बेडरूमच्या आपण बाहेर येणार आहोत त्यावेळेला तुम्ही याच्या अपोजिटला जर इकडे आलात तर इथे तुम्हाला परत एक बेडरूम आहे. जे हे बेडरूम जरी बघितलं तर हे पण मोठं आणि चांगलं आहे. म्हणजे असं छोटं आहे किंवा असं काही नाही, याच्यात प्रॉपर मोठा बेड लागू शकतो. कारण इथून जरी आपण विचार केला तर एक बेड प्रॉपर तुमचं सेट इकडे होऊ शकतो. एक परिवार याच्यामध्ये प्रॉपरली शेअरिंग करू शकतो. आणि ह्या साईडला परत तुम्हाला एक स्टँडिंग बाल्कनी आहे. आणि इथून जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला हिरानंदानी वेस्ट गेट नावाचं जे प्रोजेक्ट आहे तुमच्या घरामधनं तुम्हाला प्रॉपरली दिसतं. इथं TCSची कंपनी म्हणा किंवा पोद्दार इंटरनॅशनल शाळा म्हणा किंवा हिरानंदानी शाळा म्हणा, श्रीमा शाळा म्हणा, ह्या सगळ्या शाळांचा जर विचार केला तर ह्या घरापासून साधारणतः 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती ह्या सगळ्या शाळा असणार आहेत. आणि इथे आल्यानंतर तुम्हाला परत इथे एक मोठं बेडरूम आहे. हे शेवटचं आपलं बेडरूम असणार आहे. ह्या बेडरूमला जर तुम्ही आलात तर इथे ह्या बेडरूमला पण प्रॉपर अशी स्टँडिंग बाल्कनी आहे. आणि ह्या बाल्कनीबद्दल जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे तुमचं गार्डन, हे तुमच्या कॉम्प्लेक्सच्या आतमधलं इंटरनल जे गार्डन आहे हे प्रॉपर तुम्हाला गार्डन, मुलं खेळतात ते सगळं गोष्टी तुम्हाला तुमच्या ह्या स्टँडिंग बाल्कनीमधनं दिसतं. आणि तुम्हाला जर तुमच्या ह्या बेडरूममधनं ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर हे मुवेबल असणारं एक तुमचं कपाटं आहेत, जे तुम्ही कपाटं काढून तुम्ही तुमच्या पद्धतीने नवे आणि मोठे बनवू शकता. तुम्हाला जाणवेल की ह्या बेडरूमची साईज पण खूप मोठी आणि प्रशस्त नक्की आहे. आणि नंतर ज्यावेळेला तुम्ही ह्या बेडरूमचे तुम्ही इकडे आला तर इथं परत तुम्हाला एक मोठं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट एक चांगल्या पद्धतीचं मोठं आणि चांगल्या असं सुसज्ज ह्या साईडला पण एक मिळतं. अशा पद्धतीचा हा 2.5 BHK फ्लॅट आहे. आपण याला 3 BHK पण म्हणू शकतो. ज्या मंडळीचं बजेट कमी आहे आणि आपल्याला 3 BHKची फ्लॅटची गरज तर आहे, आपल्या घरामध्ये माणसं, त्या माणसांची संख्या किंवा स्टडी, त्या सगळ्या गोष्टीचा विचार जर केला तर जर ज्या एखाद्याला मोठा हॉल पाहिजे, मोठ्या हॉलची राहायची सवय आहे, मला असं वाटतं त्या मंडळीसाठी हा फ्लॅट खरोखर चांगला नक्की असू शकतो.
माधव पलासिया विथ सुसज्ज आहे अम्युनिटीज हिरानंदानी इस्टेटच्या आजूबाजूला TCS कंपनीच्या बाजूला। हे जे मालक आहेत ह्या मालकांनी 1,30,00,000 रुपये निगोशिएबल ठेवलेली किंमत असणारा हा फ्लॅट आहे। ज्या मंडळींना हा फ्लॅट बघायचा असेल त्यांनी मला फोन करा, हा फ्लॅट मी त्यांना नक्की दाखवतो। 1,30,00,000 निगोशिएबल असणार आहे। बिल्डिंगला OCCC सोसायटी त्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत ऑलरेडी। अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे रोज घरं दाखवण्याचा आपला कार्यक्रम चाललेला असतो। मला असं वाटते ज्यांना हे घरं असे आवडत असतील, ज्यांना बघायची इच्छा होत असेल त्यांनी आम्हाला सांगा, आम्ही हे घरं दाखवण्याचा नक्की प्रयत्न करू। आणि आमच्या घरांना मात्र तेवढं जास्तीत जास्त लोकांनी बघावं, सबस्क्रायबर्स करावं, लाईक करावं, कमेंट्स करावं आणि शेअर करावं हीच तुम्हाला सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती करतो। तुर्तास थांबतो। रामकृष्ण हरी।